निलेश आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. आजारपणात त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे आता त्याचे वडील एकटेच राहिले होते. वडील एकटेच असल्यामुळे ते निलेशकडे राहत होते. पण निलेशच्या बायकोला वडिलांचे तिथे राहणे आवडत नव्हते. त्यामुळे ती वडिलांचा खूप रागराग करायची. त्यामुळे निलेशने वडिलांना वृद्धाश्रमात टाकले होते. निलेश त्याच्या वडिलांचा अंत्यविधी करण्यासाठी आला होता. खरं तर निलेशचे वडील प्रवीणजी वृद्धाश्रमात राहत होते. फार पूर्वीच निलेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता. तेव्हापासून ते याच वृद्धाश्रमात राहत होते. इथे राहता राहता प्रत्येकजण एका कुटुंबाप्रमाणे राहत होता. कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काही देणं घेणं नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं. आणि आता जे काही आहे ते हेच आहे. आता हे वृद्धाश्रमास त्यांचे घर आहे आणि इथे राहणारे लोकच त्यांचे कुटुंब आहे. प्रवीण जे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या वृद्धाश्रमातच राहिले आणि जेव्हापासून निलेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून एक दोनदा त्यांनी निलेशसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु निलेशकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळच नसायचा. त्यामुळे हळूहळू प्रवीणजी यांनीही निलेशला फोन करणे बंद केले होते. आणि आज बऱ्याच दिवसांनी निलेशच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला, ज्याने त्याला सांगितले की निलेशचे वडील प्रवीणजी यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाला म्हणजेच निलेशला वृद्धाश्रमात यावं लागेल. वृद्धाश्रमात आल्यानंतर निलेश वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलांवर अंतिम संस्कार केल्यानंतर निलेश पुन्हा वृद्धाश्रमात परतला. आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि त्या घेऊन जाण्यासाठी. खरं तर मरण्याआधी प्रवीणजींनी आपल्या एका सहकार्याला सांगितले होते की त्यांच्या मृत्यूनंतर जर त्यांचा मुलगा अंतिम संस्कार करण्यासाठी आला तर त्यांची एक शेवटची इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती. जेव्हा निलेश अंतिम संस्कार करण्यासाठी आला तेव्हा त्यांच्या सहकार्याने त्याला त्यांच्या वडिलांचे शेवटचे इच्छापत्र आणि बॉक्सबद्दल सांगितले, जे पाहण्यासाठी निलेश वृद्धाश्रमात परतला होता. वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर निलेशने वडिलांचा बॉक्स उघडला. त्यात काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या. निलेशला त्या जुन्या वस्तूंमध्ये त्याच्या उपयोगाची कोणतीही वस्तू वाटली नाही. निलेशने ते पत्र शोधणे सुरू केले, जे त्या बॉक्सच्या सर्वात खालच्या तळाला एका पेपरखाली ठेवले होते. निलेशने त्याच्या वडिलांनी लिहिलेले शेवटचे पत्र उचलले आणि ते पत्र वाचू लागला. त्याला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती म्हणून तो ते पत्र वाचू लागला. ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचू लागतो तसे त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही. कारण त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बायकोसुद्धा आलेली असते. त्याची पत्नी निशासुद्धा तिथे खोलीत उभी असते. ती तिच्या नवऱ्याला असे रडताना पाहून विचारते की काय झालं निलेश, तुम्ही असे का रडत आहात? मान्य आहे तुमच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आहे, पण एक ना एक दिवस सगळ्यांना जावेच लागते. तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. यात रडण्यासारखे काहीही नाही. निलेश त्याच्या अश्रू जितके पुसत होता तितकेच अश्रू डोळ्यातून बाहेर पडत होते. आज त्यांची इच्छा असूनही तो त्याच्या अश्रू थांबवू शकत नव्हता. सतत वाहणारे अश्रू पाहून निशा त्याला विचारते की असं नेमकं काय लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी, जे वाचून तुमचे रडणे थांबतच नाही आहे? मलाही दाखवा ते पत्र. पण जेव्हा निशा येते पत्र वाचायला सुरुवात केली, ती जागेवर स्तब्ध झाली. तिच्या तोंडून आवाजही निघत नव्हता. ते काहीच न बोलता एका जागेवर उभी राहिली. निलेश तिथेच बसून त्याच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत रडू लागला. तो रडता रडता आपल्या वडिलांची माफी मागू लागला. तो रडत रडत बोलत होता की बाबा प्लीज मला माफ करा. माहीत नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व दिले, परंतु तुमच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही. शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आज गमावली. बाबा तुमचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे मला कधीच कळलेच नाही.
पण आज जेव्हा तुम्ही माझ्यापासून कायमचे दूर निघून गेला तेव्हा मला तुमची कमी भासत आहे बाबा. तुम्ही परत या ना प्लीज. निलेश अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता. त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता. निशा तिच्या नवऱ्याला धीर देत म्हणाली, निलेश स्वतःला सांभाळा आता. हे सत्य आपण तर बदलू शकत नाही ना. तेव्हाच निलेश रागाने निशाकडे पाहतो आणि स्वतःला तिच्यापासून दूर करतो आणि म्हणतो की हो, आता हे सत्य मी बदलू तर शकत नाही की माझे वडील आता या जगात नाहीत आणि आता त्यांना इच्छा असूनही पाहू शकणार नाही. पण जेव्हा ते या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचे होते, त्यांना मला भेटायचे होते, तेव्हाही मी त्यांना भेटू शकलो नाही फक्त तुझ्यामुळे. लहान लहान गोष्टींमुळे तू माझ्या वडिलांबद्दल काय काय बोलली होतीस निशा. तू माझ्या वडिलांविरुद्ध माझ्या मनात किती काय काय भरवले आणि मी तुझ्या गोष्टींमध्ये अडकून इच्छा नसतानाही माझ्या वडिलांना घरातून बाहेर काढले. आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काहीही चूक नाही आहे, त्यांनी काहीही केलेले नाही. पण मी त्यांचं काही ना ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच इतका मोठा विश्वासघात केला. आज जर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला सत्य कळाले नसते आणि मी नेहमी वडिलांना चुकीचा समजलो असतो. निशा, तू केलेल्या या चुकीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही. तू कोणती छोटी मोठी चूक केलेली नाही तर तो खूप मोठा गुन्हा केलेला आहेस आणि या गुन्ह्यासाठी कोणती माफी मिळणार नाही. दूर हो माझ्या नजरेपासून. मी तुला कधीही माफ करणार नाही. रागाच्या भरात निशा निलेश दोघे घरी येतात. पण घरी येतात निलेश निशाला घरातून बाहेर काढतो. निशा रडत रडत घरातून निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी निशाची आई आणि तिचा भाऊ निशाला घेऊन निलेशच्या घरी येतात. निशाची आई निलेशवर ओरडून बोलते की निलेश, तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची. तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवलं आहे. तुम्ही माझ्या मुलीला धक्के देत घरातून बाहेर काढले. तुमची हिंमत कशी झाली. तुम्हाला माहीत नाही की मी तुमच्यासोबत काय करू शकते. तेव्हा निलेश रागातच म्हणाला की काय करणार तुम्ही. बोला, काय करू शकता तुम्ही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण आता या बाईला माझ्या घरात जागा नाही. तुम्हाला माहीत आहे तुमच्या मुलीने काय केले आहे. निशाच्या आई निलेशला रागातच बोलताना पाहून थोडं शांत होऊन म्हणाले, असं काय केलं आहे माझ्या मुलीने ज्यामुळे तुम्ही तिला घरातून बाहेर हाकलून दिले. तेव्हा निलेश त्याच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्या मुलीला का नाही विचारलं की तिने काय केले आहे. निशा खाली मान घालून उभी असते. तेव्हा निलेशची सासू पुन्हा त्याच्याकडे पाहते. तेव्हा निलेश म्हणतो की ही तर काहीच सांगणार नाही तुम्हाला, पण मी सांगतो तुम्हाला तिने काय केलं आहे. खरं तर तुमच्या मुलीला सुरुवातीपासूनच एकटे राहणे पसंत होते आणि माझ्या वडिलांचे घरात राहणे तिला आवडत नव्हते. तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना वृद्धाश्रमात का नाही ठेवत, पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे नव्हते. मग हळूहळू निशाने डाव खेळायला सुरुवात केली जेणेकरून माझे वडील माझ्या नजरेत वाईट होतील. निशाने खूप डावपेच खेळले, पण जेव्हा त्यांनी काहीच झाले नाही तेव्हा हिने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. कधी जेवणात मीठ टाकायची तर कधी मिरची टाकायची. अशीच वडिलांना त्रास देऊ लागली. मी वडिलांसाठी आंघोळीला गरम पाणी काढून दिले तर ती त्यात बर्फाचे तुकडे टाकून पाणी मुद्दाम थंड करून ठेवायची. परंतु मला या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या. मला तर हे सर्व कधी कळलेच नाही. इतकं सगळं सहन करूनही वडिलांनी कधी तिची तक्रार केली नाही, कारण की माझ्या कुटुंबात कोणताही विघ्न नको. पण तरी हिला जरा लाज वाटली नाही आणि तिने आपली वाईट काम सुरूच ठेवले. पण मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती. मी विचार करत होतो की निशा खूप चांगली आहे आणि माझ्या पश्चात माझ्या वडिलांची खूप काळजी घेते. पण सत्य काही वेगळेच होते. असंच एके दिवशी मी ऑफिसमधून आलो तेव्हा निशाने मला सांगितलं की निलेश, मी माझ्या कपाटात काही पैसे ठेवले होते, पण आता मला ते पैसे मिळत नाही आहेत. तेव्हा मी निशाला म्हणालो की कदाचित तू लक्ष दिले नसशील आणि तू मार्केटमध्ये जास्त पैसे खर्च केले असतील किंवा तू कुठेतरी टाकून दिले असतील आणि आता तू घरी येऊन शोधत आहेस. जर पैसे घरी ठेवले असते तर ते कुठे गेले असते.
तेव्हा निशा मला म्हणाली, निलेश बघ, घरात तुम्ही आणि बाबांशिवाय कोणी नाही, मग पैसे कुठे गेले? हे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी निशाबरोबर ओरडलो की हे तू काय बोलत आहेस? वडिलांबद्दल असा विचार तुझ्या मनात आलाच कसा? बाबांना पैसे चोरण्याची काय गरज आहे? सर्व काही तर त्यांचेच आहे. निशा त्यावेळेस काहीच बोलली नाही. पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला एका नातेवाईकांच्या लग्नाला जायचे होते तेव्हा निशाने मला सांगितले की तिच्या कपाटात ना तिचे दागिने आहेत आणि ते 5 लाख रुपये आहेत जे मी तिला काही दिवसांपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेले होते. निशाने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली, कारण मी नवीन गाडी विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती. मी अनेक वर्षापासून जोडलेले पैसे अचानक गायब झाले होते. त्यामुळे मी खूप काळजीत पडलो आणि मी निशाला म्हणालो, निशा बघ, कुठेतरी ठेवले गेले असतील. मी आणि निशा दोघेही वेड्यासारखे संपूर्ण घरात पैसे शोधू लागलो, पण आम्हाला ना पैसे सापडले ना निशाचे दागिने. तेवढ्यात बाबा बागेतून फिरून नुकतेच घरी आले होते आणि निशा बाबांना पाहतच म्हणू लागली, निलेश, आज तुम्ही काहीही बोललात तरी मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत निशा बाबांच्या खोलीत शोधू लागले. बाबा म्हणाले की तुम्ही हे सगळे काय करत आहात आणि असं अचानक माझ्या खोलीतलं सगळं सामान का हलवत आहात? तेव्हा निशा म्हणाली, ती चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या चोराने चोरी केली आहे त्याला सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. निशा सर्व सामान शोधू लागली आणि मग बाबांच्या कपाटातून नोटांचे बंडल आणि निशाचे दागिने खाली पडले, जे वडिलांच्या कुर्त्यात ठेवले होते. हे सर्व पाहून मी हे घाबरलो आणि मलाही वाटले की कदाचित बाबा निशा बरोबर बोलत आहे. मी तिला चुकीचा समजलो होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून मी निशाच्या म्हणण्यानुसार बाबांना वृद्धाश्रमात पाठवून दिले. जेव्हा बाबा वृद्धाश्रमात जायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतः त्यांचे कपडे पॅक केले आणि त्यांना म्हणालो की एकतर तुम्ही या स्वतः खोलीतून बाहेर या, अन्यथा मला मजबुरीने तुम्हाला घरातून बाहेर काढावे लागेल. एवढं बोलून मी खोलीतून बाहेर आलो आणि काही वेळाने वडीलही त्यांची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आले. बाबांचे डोळे पूर्णपणे सुजलेले होते. कदाचित ते रात्रभर रडत होते. बाबा मला एवढेच सांगत होते की माहीत नाही बेटा, हे सर्व सामान माझ्या कपाटात कसे आले. हे सर्व कोणी केले, परंतु मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांचे सर्व काही बोलणे ऐकले नाही आणि मी त्यांना वृद्धाश्रमात घेऊन आलो. बाबा मला संपूर्ण रस्त्यात हेच सांगत होते की मी काहीच केले नाही, यात माझा काहीही दोष नाही. बेटा, मला आश्रमात पाठवू नकोस. मी घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहीन. मी फक्त तुमचा चेहरा पाहून जगेन. मला तुझ्यापासून दूर करू नकोस. तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तूच माझा एकमेव आधार आहेस. तू पण मला असंच सोडलं तर मी जगू शकणार नाही. बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते, पण मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांना वृद्धाश्रमात सोडले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही. आणि आता 2 दिवसांपूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि सांगितले की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा मी वृद्धाश्रमात पोहोचलो तेव्हा मी पाहिले की माझे बाबा जमिनीवर पडलेले होते आणि माझा फोटो त्यांच्या छातीवर ठेवला होता. खरे तर ज्यांनी बाबांना सर्वात आधी सकाळी उठून पाहिले होते त्यांनी सांगितले की बाबा रात्रीपासूनच माझा फोटो छातीशी लावून असेच खुर्चीवर बसले होते. सकाळी उठून त्यांनी जेव्हा जाऊन पाहिले तेव्हाही माझे बाबा असेच बसून माझा फोटो छातीशी धरून बसले होते. पण त्या मुलाने जाऊन जसे वडिलांना थोडा हलवले तर बाबा खाली जमिनीवर पडले. त्यांनी डॉक्टरांना बोलावून तपासणी केली तेव्हा मला कळाले की बाबा आता राहिले नाहीत. ते हे जग सोडून गेले आहेत. मी माझ्या वडिलांसाठी दुःखी होतो, पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचे सत्य कळले आणि हे सत्य मला कधीच कळले नसते जर माझ्या वडिलांच्या सहकार्याने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल सांगितले नसते तर. त्यांनी मला सांगितले की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचे पत्र सोडले होते आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की त्यांनी पत्रात लिहिलेली इच्छा पूर्ण करावी. मी जेव्हा वृद्धाश्रमात पोहोचल्यावर बाबांनी घरी आणलेली बॅग उघडली. त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू ठेवलेल्या होत्या. ते बॅग उघडल्यावर मला तळाशी एका
एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचे शेवटचे पत्र होते, जे त्यांनी माझ्यासाठी लिहिले होते. तुम्हाला जाणून घ्यायचे नाही का सासूबाई की त्यात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय लिहिलं होतं, जे वाचून मी तुमच्या मुलीचा इतका तिरस्कार करू लागलो. निलेशने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला, सासूबाई, माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात मला या सर्व गोष्टी सांगितल्या की मी ऑफिसला गेल्यावर निशा त्यांना किती त्रास द्यायची. खाणेपिणे, आंघोळ आणि इतकेच नव्हे तर बाबांच्या घरात राहणे देखील कठीण केले होते आणि ते सर्व फक्त माझ्यासाठी सहन करत होते. आणि मी मूर्ख इतके समजू शकलो नाही. अगदी शेवटच्या पत्रातही त्यांनी फक्त त्यांच्या निर्दक्षतेबद्दल लिहिले होते. त्यांनी लिहिले होते की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचे होते त्या दिवशी ते पहाटेपासून घराबाहेर होते आणि याचे कारण म्हणजे निशाने बाबांना सांगितले होते की बाबा, माझी आई खूप आजारी आहे. निलेशला यायला वेळ लागेल म्हणून तुम्ही जाऊन एकदा माझ्या आईला बघून या. वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितले, पण निशाने माझा त्यांच्याशी बोलणे केलेच नाही आणि म्हणाली की माझा फोन सापडत नाही आहे. तेव्हा बाबा तुमच्या घरी गेले होते. निलेशची सासू म्हणाली, तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात निलेश? त्यानंतर निलेशने सासूला तारीख सांगितली आणि म्हणाली, मी या दिवशीची गोष्ट करत आहे सासूबाई. तेव्हा ती म्हणाली, पण मी त्या दिवशी घरी नव्हतेच. मी शहराबाहेर गेले होते काही महत्त्वाच्या कामासाठी. तेव्हा निलेश डोळ्यातून वाहणारे अश्रू न पुसत हसत म्हणाला, हेच तर सासूबाई, जर त्या दिवशी तुम्ही घरीच नव्हत्या तर मग तुमची मुलगी बाबांशी खोटं का बोलली आणि तिने मला सांगितले की बाबा बागेत फिरायला गेले आहेत, आता येतच असतील आणि बाबा घरी येतच असतील. त्यांच्यावर रागावले आणि मी इतका मूर्ख होतो की मी माझ्या वडिलांचे एकदाही ऐकले नाही. ते बिचारे मला समजावत राहिले, पण बायकोच्या बोलण्याने मी इतका अंधारा झालो होतो की मला काहीच दिसत नव्हते. माझ्या मनात हा सुद्धा विचार आला नाही की मी निशाला कसे कळले की कपाटाच्या कोणत्या भागात आणि कुठे दागिने लपून ठेवले आहेत, जे का कपाट उघडताना निशाला पाहता क्षणी सापडले. त्यावेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की जर बाबांनी दागिन्यांची चोरी केली असती किंवा पैसे चोरले असते तरी त्या चोरलेल्या पैशाचे काय केले असते बरे, कारण त्यांना माझ्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. पण त्यावेळेस माझा मेंदू कामच करत नव्हता. म्हणतात ना की वाईट वेळ सांगून येत नाही, पण माझा वाईट काळ नुकताच सुरू झाला होता. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या वडिलांचा वाईट काळ सुरू झाला होता. मी माझ्या वडिलांचे जीवन नरक बनवले. एवढं सगळं लिहून झाल्यावर बाबांनी शेवटी त्यांच्या पत्रात लिहून ठेवले होते की, आणि तुम्हाला माहीत आहे सासूबाई त्यांची शेवटची इच्छा काय होती? मी तुमच्या मुलीला घरातच ठेवावे आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहावे अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती. त्यांना फक्त त्यांचे निर्देशत्व माझ्यासमोर सिद्ध करायचे होते. त्यांनी तुमच्या मुलीला गुन्हेगारसुद्धा नाही केलं आणि तरी त्यांनी फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध केलं आणि त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे जे मी कधीच पाहू शकलो नाही. आई वारल्यापासून त्यांनी मला क्षणभर कमीपणा जाणवू दिला नाही, पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणी हे सन्मानाचे जीवन दिले नाही. जर मी माझ्या वडिलांना सोडले नसते तर कदाचित माझे वडील माझ्यासमोर जिवंत राहिले असते. कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो, त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट बोलू शकलो असतो. मी एकदा त्यांचे बोलणे ऐकले असते तर मी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला असता. प्रवीणजींच्या शेवटचे पत्र ऐकल्यानंतर निलेशच्या सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि विचार न करता काही न बोलता त्यांनी आपल्या मुलीला 3-4 चापट मारले आणि थप्पड मारताना म्हणाली, मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तर बरं झालं असतं. मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते, मग हे सगळं तू कुठून शिकलीस? तू एकदा विचार केला नाहीस की जे काही तू तुझ्या सासऱ्यांसोबत करत आहेस तसे तुझ्या आईसोबत झाले तर तुला कसं वाटेल? निलेशच्या सासूने तिच्या मुलीला खूप काही सुनावले आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला. पण जाता जाता निलेशची सासू थांबून निलेशला म्हणाली की, निलेश बेटा, या क्षणी तुमच्या मनात काय चालले आहे ते मी समजू शकते आणि मी माझ्या मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणार नाही, परंतु मी तुम्हाला हे नक्कीच सांगेन की तुमचे वडील ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करत होतात,
ज्यांना गैरसमजामुळे तुम्ही स्वतःपासून दूर केलं. जर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे. आणि आत्ताच तुम्ही सांगितले की तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय किंवा शेवटची इच्छा काय होती. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंबासह आनंदाने जगावे. मला मान्य आहे निलेश, हे सगळं विसरणं तुमच्यासाठी इतकं सोपं नाही, पण निशाला घराबाहेर हाकलून तुम्ही तुमच्या वडिलांची आज्ञा मोडू नका. ते जिवंत असतानाही तुम्ही त्यांना खूप त्रास दिला, त्यांना खूप तडपडवले. पण मी तुमच्यासमोर हात जोडते बेटा, तुमच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल निदान त्यांच्या आत्म्याला तरी शांती द्या. जे त्यांची इच्छा होती निदान तुम्ही त्यांच्या मृत्यूनंतर तरी तसे करू शकता. आपल्या सासूचे बोलणे समजून ही पत्नीला निशाला घरात तर ठेवले, पण त्याने तिच्या चुकीला माफी दिली नाही. पण त्याने वडिलांची शेवटची इच्छा मान्य केली आणि निशाला घरात राहू दिले. आणि आता तिच्या नवऱ्याचा तिच्याशी असलेला वागणं पाहून निशा रात्रंदिवस स्वतःलाच विचारत राहिली की तिने आपलं स्थिर कुटुंब उद्ध्वस्त केलं. आता तिला प्रश्न पडतो की तिने सासऱ्यासोबत इतका अन्याय का केला. त्यांची काय चूक होती की त्यांना त्यांच्या मुलापासून इतका त्रास सहन करावा लागला. आता निशाला तिची चूक कळली, पण निलेशने तिच्या चुकांना माफ केले नाही. पण निशाला आशा आहे की कदाचित एक दिवस निलेश तिला माफ करेल, कारण आता निशा तिच्या सासऱ्यांसारख्या इतर वृद्ध लोकांना मदत करण्यात आघाडीवर आहे. पण निलेश आज आहे तुझ्यासोबत बोलत नाही. कदाचित निशा तिच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे आणि शेवटी तिला तिच्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. पण आता त्याचा काय उपयोग. शेवटी तिचे सासरे तर हे जग सोडून गेले होते. त्यामुळे माणसाने आहे तोपर्यंत एकमेकांशी चांगले वागावे असे मला वाटते. धन्यवाद.